भाऊसाहेब वागचौऱ्याला एवढं सांगेन त्याच्या सन्मानामध्ये पहिले मी, तू नालायक आहे, तू हरामखोर आहे, तू नीच आहे, तू कुत्रा आहे, नॉट कटा हे स्टेटमेंट त्याला पाठवा. तुझ्याकरता आम्ही तळागाळापर्यंत गेलो, मायबाप जनतापर्यंत हात पसरवले, तुझ्या रुपड्याचा दागिनदार नाही राहिलो, आमचे पदराचे आम्ही चहा पाणी केलं, आम्ही सोबत आणले त्यांचा खर्च आम्ही केलं. फक्त एक मान्यावर का पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांनी आदेश दिलेले का याला निवडून आणा. आम्ही यांना सांगत होतो साहेबांना तडतडी करून का 2014ला एक गद्दारांनी गद्दारी केली, याला पक्षामध्ये प्रवेश करू नका साहेब. पण साहेबाचे ते मातोश्रीवर पाया चाटला, पाया चाटू चाटू त्यांनी फार तळवे चप्पल बारीक केली. पक्ष प्रमुखांनी त्यांच्यावर आशीर्वाद परत ठेवला, परत खासदाराची खुर्चीवर बसवली. हरामखोर माणूस 2 वर्ष होत नाही तर परत गद्दारी करून गेला. त्याला आमच्या पक्ष प्रमुखाच्या काय ठेका घेतलेला आहे का, दारी आओ जाओ घर अपना. अरे याला जमाल गोटात देऊ, थांबा आता याला जमाल गोटात देऊ, याला शिवसैनिकाचा पॅटर्न दाखवू. तुझ्या अगल बगल बच्चे एवढे आहे ना, सगळ्यांना सोबती घेऊन फिर. शिवसैनिक पॅटर्न #2014 मध्ये जसं तुडू तुडू हाणलं होतं ना, ते पॅटर्न तुम्हाला. जय हिंद, जय महाराष्ट्र. कबा तू आणतो नालायकपणा आहे ना, म्हातारपणामध्ये तर नाही करायला पाहिजे होतं. वय 77च्या आसपास झाला असं त्याचं. पहिले साईबाबाच्या इथं तू आणतो काय काय तो कांड केलेले हे सगळं आम्हाला माहिती, आम्ही शिर्डीतच राहतो आणि हे त्यांना पण माहिती, मनाला माहिती. पार तो आणतो सनयांच्या स्विंग पुला आंघोळ करायला जायचा त्या टायमाला सुद्धा भक्तांना काय काय मागितलं याचं प्रायश्चित्त तो आणतो. कमलाकर त्याचे बऱ्याचशे व्हिडिओ आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी दिले, त्यांच्याच पक्ष जिल्हा प्रमुख त्यांनी दिले. आणि त्यांनी नालायकांनी तो आणतो. आमच्या आजपर्यंत 10 वर्ष आम्ही म्हणजे प्रत्येक इलेक्शनला आम्ही त्यासाठी कामं केलं, रक्ताचं पाणी केलं. आणि त्या नालायकांनी तो आणतो तिकडे गेला. आणि इतकं विचित्र साईबाबाच्या शपथी घेतल्या. सगळ्यात जे मोठी वाईट गोष्ट आहे ती त्यांनी दोन्ही वेळेस जाताना साईबाबाच्या शपथी घेतल्या. त्याला थोडंफार जनाने मनाचे वाटलं पाहिजे होतं का तो म्हणतो साईबाबा शपथ घेऊन आपण दुसऱ्या पक्षात प्रवेश करतो. तो तसा गेला असता, बाबाची शपथ नाही घेता तर आम्हाला काही वाटलं नसतं. आणि आज उद्धव साहेबांनी त्याच्यावर भरोसा ठेवून तरी साईबाबा शपथी खाऊन आणि मुलांच्या शपथी खाऊन जर त्याने दरवेळेस जर उद्धव साहेबाला फसवलं तर अशा फसवणाऱ्या माणसावर तो म्हणतो शिर्डीतले नागरिक आणि मतदारसंघातले नागरिक त्याच्यावर भरोसा ठेवणार नाही आणि पदाधिकारी तर कोणीच नाही ठेवणार. आज ज्या पक्षात गेला त्या लोक सुद्धा तो आणतो आज त्याच्याविषयी नाराजच आहे, कारण त्यांना सुद्धा वाईट वाटतं का बाबा ही घाण आमच्या कस काय आली. काय करणार आता ते सांगून नाही करता येत ना काही गोष्टी, म्हणून तर ते एवढं बंदोबस्त घेऊन चालते. बंदोबस्त सोडून ना मग त्याला दाखवा आम्ही काय करू शकतो. 2014 साली आम्ही जाऊन आमचे दिवंगत शहर प्रमुख काका शेको आम्ही जाऊन त्यावेळेस त्यांना सांगितलं साहेब जाऊ नका शिवसेना सोडून. त्याच वेळेस आमच्या समोर 5 वेळा साईबाबांची शपथ खाल्ली. या साईंच्या भूमीमध्ये ठाकरेंच्या विचारांवर प्रेम करणारे मतदार आहे हो शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये. याला कसल्या शुभेच्छा द्यायच्या, याला शुभेच्छा फक्त उद्धव साहेबांनी सांगितलेलं याला फक्त तोडवा. यांनी मतदारांशी प्रतारणा केली आहे, यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील निष्ठावंत शिवसैनिकांशी गद्दारी केली आहे. शिवसैनिक त्याला सोडणार नाही, त्याला शुभेच्छा आम्ही देणार आहे. कितीही पोलीस प्रशासन उभं राहो, कितीही शिंदे गटाने त्याला बाउन्सर देऊ, या नगर जिल्ह्यातले गुंड देऊत, आम्ही शिवसैनिक ओरिजिनल गुंड आणण्याच्या विरोधात भांडणार आहे. आम्ही 100% याला तुडवल्याशिवाय राहणार नाही. हे आश्वासन नाही, हा आमचा शब्द आहे. आज पक्षप्रमुखांची जी सभा होती ही साईभूमी आहे आणि निष्ठेची वज्रमुठ. आतापर्यंत 2009 पासनं किंबहुना शिवसेनेच्या स्थापनेपासून ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली त्यांना दुसऱ्याच्या खाली मिंदे राहावं लागलं, ही परंपरा आहे शिवसेनेची. आणि आजही अत्यंत जोशामध्ये प्रत्येक शिवसैनिक या ठिकाणी सांगत होता, उद्धव साहेबांच्या आदेशाचं वाट पाहत होता. आणि त्यांनी सांगितलंय त्यांच्या भाषेमध्ये जिथं सापडल तिथं यांना तुडवा. त्याचं कारण असं आहे का 2009 ते 14 आम्ही शिवसैनिकांनी यांना निवडून आणलो. त्याच्यानंतर 14ला गद्दारी झाली, परत नंतर पक्ष प्रवेश करताना काल जे गद्दार गेले या सगळ्यांनी मिळून त्यांचा प्रवेश केला. आम्ही निष्ठेने काम करत असताना सगळ्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी सांगितलं हे आम्हाला नको. तरी सुद्धा पक्षप्रमुखांसाठी कोपरावमध्ये 10 वाजता आम्ही 25 ते 30 हजार शिवसैनिकांच्या स्वागताला तयार होतो. सभा होती भाऊसाहेब वागचौऱ्यांच्या प्रवेशाची. आणि अत्यंत प्रेमाने निष्ठेने वागणारे उद्धव साहेब यांच्यासारखा राजकारणात माणूस नाही. अशा माणसाची प्रतारणा, अशा माणसाचा विश्वासघात म्हणजे साईबाबा यांना टिंब केल्याशिवाय राहणार नाही.
याची मी 100% तुम्हाला ग्वाही देतो. आणि विश्वासघात जो आहे, विश्वासघात हा सार्वजनिक जीवन व्यवस्थेमध्ये घातच आहे आणि या घाताचे परिणाम वाकचौऱ्यांना 100% भोगावे लागतील, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.